अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिन जरी 59वा असला तरी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून 2-2 वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरे होत आहेत। तुम्ही 59वा वर्धापन दिन साजरा करताय, काय तुमच्या भावना? आवडीने वाढदिवस जो साजरा होतो तो पहिला घरात होतो, आवडीने। मग नवशे गवशे फौशे येतात आणि मग भरपूर वाढदिवस साजरे करतात केक कापण्याचे। तसा हा एसएनसी ग्रुप आहे, आमचा आवडीचा ग्रुप, आमचा आवडीचा पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे जसं केकची मी उदाहरण दिलं की घरातला पहिला केक जो कापला जातो तो मूळ, आणि मग हौशे गवशे नवशे करतात ते हाऊस। पैसा भरपूर आहे, हाऊस भरपूर आहे, बेडक्या खूप फुगवल्या जात आहेत, दाखवल्या पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आज उंदीर घुशी खूप बोलतील। पण आता दुसरीकडे तुमच्याच बाजूला तुम्ही वरळीमध्ये राहताय, वरळीच्या डोम मध्येच हा मेळावा त्यांचा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि असं म्हटलं जातंय की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदे यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली जाईल, नेत्यांवरती मोठी जबाबदारी दिली त्या गटामध्ये सेन्सी गटामध्ये कोण कोणाला जबाबदारी देतं त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही। आमचा प्रत्येक शिवसैनिक समजतं की माझ्यावर जबाबदारी आहे, देण्यापेक्षा आहे हे मानणं गरजेचं आहे। त्यामुळे तिकडे काय चाललंय ह्यापेक्षा आम्ही काय करतोय याच्याकडे आमचं लक्ष। तुमच्या वर्धापन दिनाची जोरदार चर्चा याच्यासाठी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार, याची चर्चा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून आहे। काल देखील बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सर्व माजी नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की वातावरण दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी अनुकूल आहे। आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, याकडे तुम्ही कशा पद्धतीने? शिवाजी पार्कचा मेळावा आणि आमचा वर्धापन दिनचा मेळावा दोन्ही म्हणजे आम्हाला उत्सुकता असते, काय साहेब सांगणार आहेत, जन की बात काय बोलणार आहेत, मन की बात नाही जन की बात काय बोलणार आहेत, आणि त्याच्यावर आमचं लक्ष आहे। आज पक्षप्रमुख जे बोलतील, जे आम्हाला सांगतील, जे आम्हाला आदेश असेल सूचना असतील आम्ही फॉलो करू। कालच्या बैठकीमध्ये तुम्ही अनुपस्थितीत होतात, परंतु माजी नगरसेवक अनुपस्थित नव्हती। माझं पूर्वनियोजित महिला आघाडीचं आमच्या शाखांच्या 2 शाखांचं पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि मी तो उद्धवजींना कळवला होता की साहेब बस ठरले आहेत, रिसॉर्ट ठरलेलं आहे, महिलांना थोडा एक दिवस सगळं वय विसरून, सगळं व्याधी विसरून, कारण आमच्याकडे आता येत्या 35-40च्या नंतरच्या आहेत, सगळ्या व्याधी विसरून या आनंदाने आपापल्या पद्धतीने खेळ करतात, नाचतात, तो एक दिवस आम्ही त्यांच्यासाठी देतो आणि मी त्यासाठी गेली होती म्हणून मी हजर नव्हते। पण जे माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे की युतीसाठी वातावरण अनुकूल आहे, तेच तुमचं अजून देखील म्हणणं आहे? नाही, आमचं आग्रही म्हणणं आहे की हो येस आता एकत्र व्हा। पण तुम्ही आज आपण बघतोय मराठीच्या बरोबरीने हिंदी कशी चालवली जाते। मग जे मोरारजी देसाई असल्यापासूनचे ते पंतप्रधान तेव्हापासूनच्या आजपर्यंतचे जे सगळे त्यांना मुंबईवर आणि महाराष्ट्राला लादायचं आहे ते आता हे आमच्या पक्षातून फुटून गेलेले, लादून घेणारे, स्वतःवर लादून घेणारे आणि मी कसा निष्ठावंत आहे दाखवणारे, यांच्या माध्यमातून ते सगळं चाललंय। पण तुमची आणि राज ठाकरेंची युती होणार अशा चर्चा जोरदार सुरू असताना अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे लवकरच राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी बोलवणार आहेत। बघा आता ते राज ठाकरेंनी ठरवायचं की मी स्नेहभोजनाला जायचं की नाही जायचं, कारण ही योग्य वेळ आहे। त्या स्नेहभोजनाने पोट दुखून घ्यायचं की पोट भरून सूचना द्यायच्या आणि कडाडून विरोध करायचा, ते त्यांचं हे मला नाही माहिती। एक शेवटचा प्रश्न, भरत गोगावले यांचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला। पहिला वसंत मोरे आपल्याच पक्षाचे आहेत, त्यांनी व्हिडिओ ट्विट केला होता, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे अघोरी पूजा करताना भरत गोगावले दिसत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? 2020 पासून जनतेला काय चांगले दिवस आले हे बघायला मिळाले नाहीत, पण ह्या अघोरी विद्येचे जे कोणी आहेत त्यांना मात्र चांगले दिवस आलेले आहेत।
पण त्यांच्यातच वाद, राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये सत्तेत आहे, त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्याकडून अशा प्रकारचे व्हिडिओ काल पोस्ट करण्यात आला. हेच सांगते की आज अघोरी विद्या करणाऱ्या लोकांना अंगठेछाप लोक चांगले दिवस देत आहेत. जनतेला काय चांगले दिवस दिले तर डेंका, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. एक वर्धापन दिन डोममध्ये साजरा होतो, तो दुसरा वर्धापन षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा केला जातो. आणि या सर्वच विषयांवरती किशोरी पेडणेकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.